आणि आता राजकीय बातम्या आपण पाहूयात। नागपूरमध्ये लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांच्या विरोधात तक्रार। नागपूर अपघात प्रकरणामध्ये राऊतांकडून संकेत बावनकुळेसह तिघांवर लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप। नागपुरातील अपघातग्रस्त गाडीमधील बिलामध्ये बीफचा उल्लेख, जिथे मतं बदलली जातात तिथे काही होऊ शकतं, बिलामध्ये सुद्धा बदल केला जाऊ शकतो, संजय राऊतांचा आरोप। सोपा आहे, ज्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनमधली मतं बदलली जाऊ शकतात त्या देशामध्ये काहीही होऊ शकतं। त्याच्यामुळे हे बिल सापडल्याने बिलात काही नाही, या गोष्टीवरती विश्वास नाही, ठीक आहे। राऊत सायको खोट्या आरोपांमुळे लाहोरी हॉटेल मालकाचं नुकसान। संजय राऊतांच्या बीफच्या आरोपानंतर शिरसाटांची टीका। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टामध्ये 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार। अजितदादांच्या मेळाव्याच्या बॅनरवर पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो। राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। पुण्याच्या खेड विधानसभा मतदारसंघात दादांचा शेतकरी मेळावा। राहुल गांधी विरोधामध्ये भाजप उद्या राज्यभरात आंदोलन करणार। काँग्रेस हटाव आरक्षण बचाव याचा नारा देत भाजपकडून आंदोलनाची हाक। चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात, शेलार आणि पंकजा मुंडे मुंबईत, रवींद्र चव्हाण ठाण्यामध्ये आणि गिरीश महाजन जळगावमध्ये, चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये तर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये आंदोलन करतील। भाजपा मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजितदादांचा ब्रेक। लोणावळ्यामधील चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून रद्द। नावात बदल करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। नांदेड विमानतळावर खासदार नागेश आष्टीकरांची गाडी अडवल्यानं गोंधळ। विमानतळ परिसरामध्ये शिवसैनिकांची घोषणाबाजी। भागेश यात्रामांना नदीत फेकायचं, मग दादांना कुठे फेकायचं तेही सांगा। शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजित पवार गटाला सवाल। धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या वक्तव्यावरून शेख यांचा सवाल।